प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. भंडारा जिल्ह्याचा विकास, स्थानिक तरुणांना रोजगार आणि देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी भंडारा जिल्हा विकास मंचाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सदर मंचाचे युवा नेते तथा कॉक्रोच जनता पार्टीचे पाठीराखे अर्पण गोस्वामी यांच्या नेतृत्वात भंडाऱ्याच्या विकासाला खीळ घालणाऱ्या 6 प्रमुख ज्वलंत मुद्द्यांच्या मागणीचे एक सविस्तर निवेदन नुकतेच भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांना सादर करण्यात आले. सदरचा लढा हा कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक अजेंड्याचा भाग नसून स्थानिक जनतेच्या दैनंदिन जगण्याचा आणि अस्तित्वाचा लढा असल्याचं गोस्वामी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाची धग आता थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचली आहे. निवेदनात नमूदनुसार दिल्ली येथील जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेले देशाचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडाऱ्याचे तरुण खंबीरपणे पुढे सरसावले आहेत. दरम्यान मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दिल्ली येथून भंडाऱ्यात परतणार नाही असा निर्धार तरुणांनी व्यक्त करीत देशातील सध्याच्या अपयशी शिक्षण प्रणालीच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या धोरणांविरोधात येत्या 20 तारखेला दिल्लीत जंतर मंतर येथील संसदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचं म्हटलं आहे. सोनम वांगचुक यांच्या क्रांतिकारी कामातून प्रेरणा घेऊन भंडाऱ्याचे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. हे विशेष. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व झालेल्या चर्चेदरम्यान मंचाच्या शिष्टमंडळाने अनेक तांत्रिक व आधुनिक उपाय सुद्धा सुचवले आहेत. त्यात आजची शिक्षण प्रणाली केवळ कागदी पदव्या वाटण्यापुरती मर्यादित न ठेवता बाजारपेठेनुसार कौशल्य आधारित शिक्षण महाविद्यालयांमध्ये सक्तीचे करावे, तसेच MBA इंजिनिअरिंग सारख्या उच्च पदव्या घेऊनही जिल्ह्यात नोकऱ्यांअभावी तरुणांना नागपूर, पुणे, मुंबईला स्थलांतर करावे लागत असल्याने भंडारा जिल्ह्यात कृषी आधारित आणि लघु उद्योगांना प्रशासकीय पाठबळ देण्याची मागणी केली आहे. यासह अन्य मागण्यांचा समावेश असून काही तांत्रिक उपायही सुचवले आहेत. सदरचा लढा हा लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आणि हक्कांसाठी असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.